हा सायरन आहे युद्ध सज्जतेचा, पाकिस्तानला धडा शिकवण्याचा। उठा आणि या युद्धासाठी सज्ज व्हा हे सांगणारा, कारण भारत पाक युद्धाचा भडका उडणार हे निश्चित झालंय आणि त्यामुळेच देशभरातील 244 जिल्ह्यात युद्ध सज्जतेची मॉक ड्रिल करण्याचं जाहीर करण्यात आलं। यात राज्यातील 16 शहरात युद्धाचं मॉक ड्रिल करण्यात येणार आहे। कॅटेगरी 1 मुंबई आर्थिक राजधानी, रिझर्व्ह बँक, शेअर बाजारासह प्रमुख कंपन्यांची मुख्यालय, BRC, माझगाव डॉक, उरण, देशातील प्रमुख JNPT बंदर, तारापूर, अणुऊर्जा केंद्र तारापुरात आहे। कॅटेगरी 2 ठाणे, अंबरनाथ मध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी आणि औद्योगिक केंद्र, पुणे, NDA आर्मीचं दक्षिण विभागाचं मुख्यालय, हवाई दलाचं प्रमुख तळ आणि IT उद्योगांचं हब, पिंपरी चिंचवड, संरक्षण वाहन उद्योग निर्मितीचे कारखाने, IT हब पिंपरी चिंचवड मध्ये, नाशिक देवळाली आर्टिलरी सेंटर, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन तळ, नोट छपाई कारखाना आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशकात आहेत। रोहा, नागोठणे औद्योगिक केंद्र, पोलाद निर्मिती कारखाना, मनमाड, रेल्वे जंक्शन आणि कृषी केंद्र मनमाड मध्ये आहे। थळपायशेत RCFचा कारखाना आणि तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत। कॅटेगरी 3 संभाजीनगर महत्वाचं औद्योगिक केंद्र, औषध निर्मिती तसंच जायकवाडी सारखं मोठं धरण छत्रपती संभाजीनगर मध्ये, भुसावळ, वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी, औष्णिक वीज प्रकल्प आणि महत्वाचं रेल्वे जंक्शन, रायगड फळ प्रक्रिया उद्योग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारी जिल्हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत। हे मॉक ड्रिल म्हणजे प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यानंतर नागरिकांनी कसं सुरक्षित राहावं याचं प्रात्यक्षिक इथं दिलं जाणार आहे। उद्याचे मॉकड्रिलसाठी आम्ही दुपारच्या वेळी आम्ही मॉकड्रिल करणार, परंतु जर असेल तर त्या पर्टिक्युलर भागामध्ये ज्या ते ब्लॅकआउटचे करायचे झालं तर आम्ही तिथल्या लोकांना आम्ही आधी त्यांची पूर्वकल्पना देऊ। याच्यामध्ये विशेष करून मॉकड्रिलमध्ये फायटर्स आणि काही मेडिक्स, पॅरामेडिक्स आणि NCCची मुले, NSSचे मुले आणि काही कॉलेजचे विद्यार्थी ज्यांनी व्हॉलंटियर वगैरे ट्रेनिंग वगैरे घेतले ते सहभागी होते। होय, देश युद्धासाठी सज्ज झाला, मॉक ड्रिलचा निर्णयही घेतलाय। आता नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसोबत देशहित लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण हा युद्ध सज्जतेचा सायरनच असणार नाही तर पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करण्याचा इशारा असणार आहे। त्यामुळेच कुरापतखोर पाक बेचिराख होणं हे निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।